सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 2. त्या रात्री पुष्पाला अजिबात झोप लागली नाही. आईचे शब्द सतत तिच्या कानात घुमत होते. त्या मुलापासून दूर राहा. पण मन काही ऐकत नव्हतं. डोळे मिटले की तिला विश्वासच दिसत होता. त्याचा शांत स्वभाव, लोकांच्या टोमण्यावर न बोलता दिलेले हसू आणि त्याच्या डोळ्यात दडलेले दुःख. पहाट झाली. कोंबड्यांच्या आरवण्याने गाव जागं झालं. पण पुष्पाच्या मनात मात्र एक वेगळीच वादळ सुरू होतं. ती पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली. नेहमीप्रमाणे गावातील बायका गप्पा मारत होत्या. आजकाल पुष्पा त्या विश्वाससोबत दिसते म्हणे. हो ग, गावभर चर्चा आहे. हे शब्द पुष्पाच्या कानावर पडले. तिचा चेहरा उतरला. ती काही न बोलता घागर भरून निघाली. दुसरीकडे विश्वास गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वाड्याच्या झाडाखाली बसला होता. हातात पुस्तक होतं, पण त्याचं मन वाचण्यात नव्हतं. त्याच्या मनातही पुष्पाच होती. तिने माझी बाजू घेतली, तो शब्द तो स्वतःशीच पुटपुटला. आजपर्यंत त्याला कोणी समजून घेतलं नव्हतं. लोकांनी फक्त त्याच्या चेहऱ्यावरचं गोंधन पाहिलं होतं, पण त्यामागचं मन कधीच पाहिलं नव्हतं. पण पुष्पा वेगळी होती. दिवस पुढे सरकत होते. एक दिवस गावात भजनाचा कार्यक्रम होता. संध्याकाळी सगळं गाव मंदिरात जमलं होतं. पुष्पा तिच्या आईसोबत आली होती. कार्यक्रम सुरू झाला. लोक टाळ्या वाजवत होते. तेवढ्यात तिची नजर मंदिराच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या विश्वासावर गेली. त्यानेही तिला पाहिलं. क्षणभर दोघांचे डोळे भिडले. दोघेही नकळत हसले. पण हे दृश्य काही लोकांच्या नजरेतून सुटलं नाही. गावातील गणपत काका लगेच कुजबूज करायला लागले. काहीतरी सुरू आहे बहुतेक. हो, नाहीतर असं कोण बघतं का? त्या कुजबुजाने पुढचे 2 दिवसात संपूर्ण गाव गाजलं. एक दिवस पुष्पा शेतात काम करत होती. अचानक आकाश काळं झालं. वादळी वारा सुरू झाला. क्षणात मुसळधार पाऊस कोसळू लागला. पुष्पा घाबरली. आसपास कुठेच आसरा नव्हता. तेवढ्यात कोणीतरी तिच्या डोक्यावर छत्री धरली. ती वळून पाहते तर विश्वास. चल त्या झोपडीमध्ये जाऊ. दोघे जवळच्या झोपडीत गेले. बाहेर पाऊस कोसळत होता. आता मात्र शांतता होती. पुष्पा पहिल्यांदाच त्याच्या इतके जवळ बसली होती. विश्वास, तुला कधी वाईट वाटत नाही का? कशाचं? लोक जे बोलतात त्याचं. विश्वास काही क्षण शांत राहिला. मग हळूच म्हणाला, सुरुवातीला खूप वाईट वाटायचं. रात्रभर रडायचो. पण नंतर समजलं, लोक आपल्या जखमा पाहत नाहीत, फक्त खुणा पाहतात. पुष्पा त्याच्याकडे पाहत राहिली. त्या एका वाक्याने तिच्या मनाला स्पर्श केला. पाऊस थांबला. दोघेही बाहेर आले. तेवढ्यात समोरून पुष्पाचा मामा येताना दिसला. त्याने दोघांना एकत्र पाहिलं. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. पुष्पा, ती घाबरली. घरी चल. मामा काही न बोलता तिला घेऊन गेला. घरी पोचल्यावर वातावरण तापलं होतं. आई, मामा आणि वडील तिघेही बसले होते. तो मुलगा तुला भेटतो का?
वडिलांनी विचारलं. पुष्पा गप्प राहिली. उत्तर दे, ती घाबरत म्हणाली. हो. क्षणात घरात शांतता पसरली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. पुष्पा, आम्ही तुझं वाईट कधीच पाहणार नाही. पण आई. नाही. त्या मुलाचा विषय संपला. पुष्पाचं मन तुटलं. ती रडतच तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशीपासून तिच्यावर बंधनं आली. एकटी बाहेर जाणे बंद, मैत्रिणींना भेटणं बंद. जत्रा, मंदिर, शेत सगळीकडे कुणीतरी सोबत असायचं. पण मनावर कोणाचं नियंत्रण नव्हतं. रोज रात्री ती विश्वाचा विचार करत बसायची. काही दिवसांनी गावात मोठी जत्रा भरली. संपूर्ण गाव उत्सवात होतं. पुष्पालाही जायचं होतं. खूप विनवण्या केल्यानंतर आईंनी परवानगी दिली. पण अट घातली. सरळ जाऊन सरळ परत यायचं. पुष्पाने मान डोलवली. जत्रेत गर्दी उसळली होती. ढोल, ताशे, खेळणी, मिठाई, झोपाळे. पुष्पा फिरत होती. अचानक तिला दूर विश्वास दिसला. त्याच्यासोबत एक वृद्ध आजी होती. विश्वास त्या आजीचा हात धरून चालत होता. त्यांना रस्ता ओलांडायला मदत करत होता. ते पाहून पुष्पाच्या चेहऱ्यावर हसू आलं. हा माणूस खरंच किती चांगला आहे, ती मनात म्हणाली. पण तेवढ्यात जत्रेत गोंधळ झाला. एक लहान मुलगा गर्दीत हरवला. त्याची आई रडत होती. माझा मुलगा कुठे गेला? लोक फक्त बघत होते. तेवढ्यात विश्वास पुढे आला. तो मुलाला शोधण्यासाठी धावला. अर्धा तास शोध घेतल्यानंतर त्याने त्या मुलाला शोधून काढलं. मुलाला आईजवळ आणून दिलं. सगळे त्याचे कौतुक करू लागले. पहिल्यांदाच गावातील लोकांनी त्याच्याकडे आदराने पाहिलं. पुष्पाच्या डोळ्यात आनंद चमकत होता. रात्र झाली. जत्रा संपली. पुष्पा घरी परतली. पण तिच्या मनात एकच विचार होता. मी विश्वासवर प्रेम करते का? हा प्रश्न तिला सतावत होता. आणि त्याच रात्री विश्वास आपल्या घरच्या अंगणात बसला होता. आकाशात चंद्र चमकत होता. त्याने खिशातून एक छोटंसं फूल काढलं. ते फूल त्याने जत्रेतून घेतलं होतं पुष्पासाठी. पण ते तिला देण्याचं धाडस त्याला झालं नव्हतं. त्याने त्या फुलाकडे पाहिलं आणि हसला. कधीतरी नक्की देईल. पण त्याला माहीत नव्हतं की पुढच्या काही दिवसात त्याच्या आयुष्यात एक असं वादळ येणार होतं जे त्यांना कायमचं दूर करू शकत होतं. कथा आवडली असेल तर लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशाच सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी गोष्टींसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.